आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती बोरघाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। मुंबईवरनं पुण्याला जात असलेल्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे। शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या आहेत, वीकेंडचे दिवस आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याचं चित्र आहे। अधिक माहिती देतात नाझिम मुल्ला। नाझिम, एक्सप्रेसवेची काय स्थिती सध्याची? यंदा वीकेंड म्हटलं की पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग आणि वाहतूक कोंडी हे जणू समीकरणच बनलेलं आहे। त्याची प्रचिती आजही पुन्हा एकदा आलेली आहे। शनिवार असल्यानं बरेचसे मुंबईकर जे आहेत ते आपापल्या गावी निघालेत, काही जण पर्यटन स्थळी या ठिकाणी निघाले आहेत आणि त्याचा मोठा ताण हा पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बोरघाट जो वळणावळणाचा हा मार्ग आहे आणि इथंच वाहनांची वेग जो आहे तो या ठिकाणी मंदावतो। परिणामी अमृतांजन पुलाखाली जो महामार्ग 6 लेनचा आहे तो जाऊन तिथं 4 लेनचा होतो। त्याच्यामुळे तिथं अतिशय कासव गतीनं ही वाहतूक पुढे सरकत असते। परिणामी आता आपण बघतोय की वाहनांच्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। पुढचा काही वेळ अशाच प्रकारची परिस्थिती असू शकते। यंत्रणांकडून ही वाहतूक कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। यंदा धन्यवाद नाझिम या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।